हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. खूप दिवसांनी व्लॉग करते, आय नो, बट आम्ही बाहेर चाललेलो आहे डिनरला. सो मम्मी, कसं वाटतंय तुला? तुला कसं वाटतंय किती दिवसात? मला तर खूप छान वाटतंय. मी त्याला घेऊन चालली, तू मला नाही घेऊन चालली. समजलं? येस, कारण की तिची पार्टी पेंडिंग होती म्हणून. पेंडिंग होती म्हणून. पेंडिंग काय नाही. आणि आम्ही आमच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये चाललेलो आहे, जिकडे आम्ही थोडीशी झाड, सॉरी, थांबा गाईस, थोडं क्रॉस करतो मी. एक मिनिट. ओके, आम्ही क्रॉस केलेला आहे. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही, काळोख आहे थोडासा. सो मम्मी, तू सांगणार का आपण कुठे चाललोय? सरप्राईज. तिथे गेल्यावर दाखवेल तुम्हाला. हा नाही, बट काय डिश खायला चाललोय? हिला पण ना माहिती. हिला पण मी सांगितलं ना त्यांना, माझं फेवरेट रेस्टॉरंट मध्ये चाललंय मला. मग काय खाणार ते कुठे सांगितलं? हा, बट तिथे एकच गोष्ट भेटते. गप्प राहा, मजा भेटतं तिकडे. तो मला पाडशील. चला बाई गाईस, भेटू नंतर. सो गाईस, आम्ही अर्धा रस्ता पार केलेला आहे आणि माझी मम्मी बोलतोय की आपण टॅक्सी करू. अरे मी अर्धवटच का कट होतीये? तू ना तुझ्याला कळते, 4 व्हीलर आहे तुझ्याकडे? लीड कुठली? 4 व्हीलर असून फायदा काय? मला चालवताच येत नाही. म्हणून शिकून घे. हे जरा वाढलेलं आहे ना, ते वेट लॉससाठी चालवते मी. हां गाईस, तुम्ही बघितलं असं म्हणजे पहिल्याच्या व्लॉगमध्ये माझा फेस नाही, म्हणजे फुल बॉडी बारीक होती. पण आता मी कॉर्पोरेट मजदूर झाल्यामुळे माझं वजन वाढलेलं आहे. ॲज यू कॅन सी. भाषा वापरते कॉर्पोरेट मजदूर. काय कॉर्पोरेट मजदूरच बोलतात त्याला. IT इंजिनियर सांगायचं. IT इंजिनियर नो प्रेस्टीज. पेस्ट्री मला खाणार. आफ्टर डिनर पेस्ट्री खाऊया. प्रेस्टीज. यू नो प्रेस्टीज. ओके, समजतच नाही. प्रेस्टीजचा कुकर. हा, माझी पोरगी बघ किती इंटेलिजंट. त्याच्यावरनं कळत असेल ना किती इंटेलिजंट. रोस्ट गाईज, रोस्ट. बघा कशी हुशार पोरगी आहे माझी. काही टाकणार बिकणार नाही कुठे. गाईज, हिला मी खूप वर्ष झाले बंद केलंय ब्लॉगिंग, म्हणून हिला वाटलं की मी आता हा ब्लॉग टाकणार नाही, बट मी टाकणार आहे. जरी मी किती बदसूरत दिसत असली तरी पण मी टाकणार आहे. बघा हिला गाईज, बघा. व्हॉट इज दिस बस? हा, म्हणजे बस थोडंसं फॅट्स वाढलेले आहेत म्हणून. असं स्वतःला कमी नसतं लेखायचं. बट मी ब्युटिफुल आहे. हा, असं म्हणायचं. येस गाईज, बाय. गाईज, थोड्या लोकांना माहिती असेल और माहिती नसेल, हा ओवल मैदान आहे. वर्ल्ड फेमस ओवल मैदान आहे. माझी मम्मी पुढे पुढे चालती आहे. यू कॅन सी इट इज लेस अ डिनर प्लॅन, मोर अ वॉकिंग प्लॅन. आम्ही वॉकिंगला चाललो आहे जास्त करून, बिकॉज माझ्या घरापासून आमचा 3rd मेंबर आहे वाला. इच्छाच मिळली खायची. करू नका. ती जाणार आहे गाईस. खूप लोक जळतात माझ्यावरती, त्याच्यामधला हा एक आहे. ऍक्च्युली जळून जायचा म्हणते. सांग ना, काय 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 खातो तुम्ही? काय म्हणजे पंजाबी थाली असते? डिश आल्यावर तुम्हाला दाखवते. हा, ओके गाईज, आणि घरची चावी कुठेतरी हरवलेली आहे असं तो ॲक्टिंग करतोय. फुल ॲक्टिंग. हा चुकीच्या फील्डमध्ये आहे गाईज. असं वाटतंय मला. ह्याला
ॲक्टिंग मध्ये जायला पाहिजे होतं गाईज. हा सिव्हिल इंजिनिअरिंग उगाच करतोय, दिसतो पण मॉडेल सारखाच, पण काय करणार. दिसतो पण मॉडेल सारखा म्हणजे डोकं. अरे चावी हरवली, तिला काय सांगायचंय. आता बघा ॲक्टिंग स्किल्स स्ट्रेस मध्ये जेवा, स्ट्रेस मध्ये स्ट्रेस मध्ये जेवा, जास्त जेवणार स्ट्रेस मध्ये. हे 2 व्यक्ती ह्यांच्यासाठी तर स्पेशली जे आहे स्वीट्स, त्यांना बघून तो बोलले लिमिटेड आहे, जास्त खाऊ नका. आम्ही त्यांना विचारलं सगळं अनलिमिटेड आहे. माझ्या मी तर गुलाबजाम खायला आलेली बघ. शटा, मी गोड खात नाही, उगाच काय पण बोलू नको. गोड ताट आल्यावर तुम्हाला दाखवतो, याच्या ताटात गोड नसणारच, कारण हिने तिथे यायच्या पहिलेच खाल्लेलं असतं. तुम्हाला काय म्हणायचंय मातोश्री? मी टेन्शन मध्ये चावी हरवून आलाय. चावी टेन्शन मध्ये पण रिलॅक्स आहे. काय नाही, आम्हाला तोडावं लागेल लॉक. अशा प्रकारे असेन, ह्याच्याकडेच असेन, तू टेन्शन घेऊ नको, तू खा. ये बोललेली ना मी, गाईस ह्याच्याकडेच असणार चावी. माझ्याकडेच असणार, तू एवढं केअरलेस नाहीये. आहे गाईज, आहे. इथेच मी माझा ब्लॉग संपवते. सो गाईज, हीच ती थाळी आहे जी आम्ही सगळे खायला आलेलो आहोत. एन्जॉय करताना हे 2 जण. हेच ते शॉर्ट रे. तुला काय आवडलं सगळ्यात जास्त? मला सगळंच आवडलं. तुला काय आवडलं? अजून खाल्लं नाही मी. मग हे काय करतोय? हे बघा ना, अजून तोंडात काय गेलं नाही. ही खातोय पनीरची भाजी नाही. पनीरची भाजी. ती पनीरचीच भाजी आहे जी तू खाल्लंस. ही इज नॉट अ गुड व्लॉगर फॉर दॅट मॅटर. हे तुम्ही बघू शकता. आता मी माझं एन्जॉय करणार आहे विथ 1 चहास ऑल्सो. टेक अ क्लोज लुक. बाय गाईस. इथे खूप पाऊस पडायला लागला अचानक, सो आम्हाला कॅब करावी लागली. कसं वाटलं तुला जेवण? जेवण खूप छान होतं, बट आय थिंक ते लोक त्यांच्या फूडमध्ये विनेगर मिक्स करतात. हे So that- ते कशाला बिचारांचा सो दॅट तुम्ही जास्त नाही खाऊ शकत. लिमिटेड पेसमध्ये तुम्ही खाऊ शकता. आणि त्याची आवड असते गप्पर आहो ते नाश्त्याला. हो, मला असं वाटतं की ते लोकांनी विनेगर टाकलं होतं, कारण थालीवाले जे लोक सर्व करतात त्याच्यामध्ये मोस्टली तर ते विनेगरचा यूज करतात. मला मी दिसत नसेल, बट ठीक आहे. शी विल नॉट अग्री बिकॉज तिला परत जायचं आहे तिथे. स्वतः अनुभव घ्या आणि मग जायचं ऐकून. अरे मी सांगते, मी तिथे 2 वेळा जेवली, माझं एक्सपिरियन्स तिथे सेमच होतं. आवडलंय, तिचं ऐकू नका, तुम्ही स्वतः खा आणि खा आणि जा नाही, जा आणि खा. जा आणि खा. तेच ते. ठीक आहे. हाय गाईज, तो आम्ही परत रिटर्न घरी आलेलो आहोत. कसा वाटला तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता? बरोबर म्हणजे छानच होता. माझं जे प्रॉमिस होतं ते मी पूर्ण केलेलं आहे. आता तुमचं तुम्ही ना, मी काय याच्यात पडत ना, समजले. काही प्रॉमिस विमिस नाही. तिला खूप टाइम पासून खायचं होतं काय नाही. आणि हे बघ, दॅट इज हे भगवान, हे पांडुरंगा, स्वामी, 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 ऐकता स्वामी. ओके ओके Okay. रिलॅक्स 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 रिलॅक्स. वी आर कूल ब्रो, वी कूल. सो ते जे जेवण होतं ते जेवण होतं ते खूप छान होतं. ते तुम्हाला दिसलंच असेल. मी ते बघत आले तर शेवटपर्यंत, तर ते जेवण छान होतं, बट गोड होतं. गुजराती लोक गोडच खातात, अगदी. बट तुम्ही ते पूर्ण फिनिश नाही करू शकत.
असं का? हे मात्र कर. असं का? नाही अनलिमिटेडचा प्रश्नच नाहीये. ते प्रेमाने जेव्हा वाढतं. जेव्हा तुम्हाला ते पहिल्यांदा वाढतात त्याच्यानंतर यू गेट फुल, यू गेट फुल, यू गेट रिअली फुल. मी खोटं नाही बोलत आहे, मी खरंच बोलतीये. म्हणणं आहे. ओके गाईस, हा. ठीक आहे, लेट्स एंड दिस व्लॉग हिअर. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब कर माझ्या पहिल्या बाय.